नमस्कार, मी रसिका वेंगुर्लेकर आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आज आम्ही आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कलमठ या गावात. Yes. आणि आता जस्ट आमचं खूप जोरदार इथे जंगी स्वागत झालेलं आहे. आणि आता बघूयात यांनी कुठल्या कुठल्या योजना इथे राबवल्या आहेत, काय काय नवीन नवीन एक्सपेरिमेंट इथे केलेले. बरोबर. आणि याच योजना आपण बघणार आहोत. तर आपण त्याला सुरुवात करूया. पण कोणाच्या आशीर्वादाने? कलेश्वराच्या आशीर्वादाने, आपल्या ग्रामदैवताच्या आशीर्वादाने. बोला काशी कलेश्वर की जय! काशी कलेश्वर की जय! मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्तानं कलमठ मांडेतून ग्रामपंचायतपर्यंत जनजागृती रॅली अभिनेता पृथ्वी प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खरं तर मधल्या प्रवासात झोप लागली होती. मासे बिसे खाल्ले होते. कोकणात आल्यानंतर मासे खाल्ले नाही तर काय ना, मासे खाल्ले होते, झोप लागली होती आणि आलो आणि बेंगचा आवाज ऐकायला लागला. आणि मग नंतर आलो आणि बघितलं तर बिल्डिंग दिसायला लागल्या. आणि मला कळेच ना, म्हणजे आता आपण गावात चाललोय का शहरात चाललोय, मला कळेच ना. अरे नेमकं मी विचारतं पण कोणाला, म्हटलं अरे फोनला पण रेंज आहे माझ्या, आपण चाललोय कुठे, नेमकं गावातच आहोत ना. कलमठला आत आल्यानंतर काही बॅनर पाहिले, आपलं ग्रामस्थान पाहिलं. सगळं बघत असताना काही गोष्टींचा जेव्हा आम्ही ज्या योजनांबद्दल जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा मला अत्यंत मनाला भावलेली, सर तुम्ही जी मला योजना सांगितली की तुम्ही 3 तारखेला जेव्हा साऊंची जयंती असते, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी आपण हा जो एक निर्णय घेतलेला आहे की ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी आपण, म्हणजे जर त्यांनी ते मंगळसूत्र तोडणं आणि बांगड्या फोडणं हे सगळ्या प्रथा जर नाकारल्या तर त्यांच्यासाठी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी आयुष्यभरासाठी फ्री करतोय त्यांच्यासाठी. ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि सगळी तुम्ही बोलत असताना खूप कौतुक वाटलं. मध्येच तुम्ही विचारलं बघा काय रवलंय काय, ते मला भारी वाटलं. म्हणजे काय सगळं केवढी कामं करून ठेवलेत माणसाने की काहीतरी राहतंय अजूनही असं वाटतंय. ही एका चांगल्या पुढाऱ्याची लक्षण आहे, खरंच एका चांगल्या पुढाऱ्याची. कारण ज्या माणसाला आपली संस्कृती आणि आपलं आपण काय म्हणतो, आपण पुरोगामी आहोत हे दोन्ही जपता येतं ना, तो माणूस खरंच खूप चांगला पुढे घेऊ शकतो. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं की अशा माणसाच्या पाठीशी तुम्ही उभे सुद्धा. जवळजवळ सगळ्या योजना बघितल्या, जलसंवर्धन असेल, महिलांसाठीच्या काही योजना असतील, महिला बचत गट असेल, सगळ्याच योजना राहिल्या. आदर्श शाळा असेल, डिजिटलायझेशन असेल, काय काय आणि काय नाही सगळंच आहे तुमच्या गावात. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान खरं तर तुमच्यासारख्या लोकांसाठीच बनलेलं आहे. जी ह्या गावची लोक आहेत, मी सांगतो तुम्हाला, या गावची शक्ती तुम्ही आहात. तुम्हीच खरे या गावचे देव आहात, कारण तुम्ही या गावाला जपलेलं आहे आणि तुम्ही सगळ्या परीने हे गाव समृद्ध करताय. कोकण फक्त निसर्गासाठी समृद्ध नाही, तिथल्या माणसांसाठी सुद्धा समृद्ध हे तुम्ही दाखवून देताय, कारण तुम्ही सगळ्यांचा विचार करताय. मला वाटतं तुम्ही जे म्हणालात, तुम्ही इतके मुद्दे कव्हर केलेत ना संदीप सर. तुम्ही मगाशी सरांना असं म्हणालात, बक्षीस मिळो न मिळो हीच वृत्ती महत्वाची आहे. बक्षीस मिळो न मिळो आपलं गाव एकोप्याने राहणार आणि आयुष्यभर समृद्ध असणार. येणारी ही पुढची पिढी जी आहे ती इथेच राहणार आणि इथेच आणखीन आपलं गाव समृद्ध करणार. हे इतकं बास आहे. त्यामुळे मला वाटतं आम्ही तुम्हाला काहीतरी हुरूप देण्यापेक्षा तुम्हीच आता मला एक वेगळा उत्साह दिलाय. कदाचित मी आता घरी जाऊन, कारण मी 1 वर्षाचा असताना माझे बाबा गेले, त्यामुळे मी माझ्या आईने अनेक गोष्टी सहन केल्या त्या डोळ्यांनी पाहिल्या. कारण तुम्ही जेव्हा मला एक निर्णय सांगितला, आता मी खूप कौतुकाने माझ्या आईला सांगणार आहे की थँक्यू, अशी गावं तयार होत आहेत जी गावं तुझ्यासाठी खूप सन्मानाने जगण्यासाठी आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. याच्या मागचं कारण असं की आम्हाला परत पुढे जायचं, आणखी थोडा प्रवास आहे, पण परत नक्की येऊ आणि नक्की भेट देऊ या गावाला. आणि आणखीन अनेक गोष्टी बघायच्यात, अनेक योजना बघायच्या. तोपर्यंत थांबतो आणि धन्यवाद. तुमच्या गावात येऊन लय बरं वाटलं सांगते. खरंच म्हणजे आज आम्ही सकाळपासून वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय आणि इथला उत्साह, म्हणजे आता आम्ही पण थोडंसं थकलं, आमच्या अवतारावरनं वाटत असेल, पण इथे तुमचा सगळ्यांचा उत्साह आणि जे स्वागत तुम्ही आमचं केलं त्याने आम्हाला खूप पुन्हा एकदा ताजंतवानं केलं, फ्रेश केलं. आणि अर्थात आता जे एव्हीज बघितले आणि दादानी जे काही तुमच्या गावामध्ये जो काही
गोष्टी राबवलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या गोष्टी राबवलेल्या आहेत. पृथ्वीने पण आता छान शब्दांमध्ये मांडलं, तर मी पुन्हा ते सगळं रिपीट करत नाही, पण हे सगळं म्हणते की मी मनापासून पाहिलं आणि मला मनापासून एक कोकणातली मुलगी म्हणून खूप अभिमान वाटतोय की कलमट गावातली सगळी माणसं आणि त्यांना एक उत्तम नेतृत्व आहे आणि त्याच्या अंडर तुम्ही सगळेजण खूप मनापासून एकत्र येऊन काम करताय आणि त्यामुळे गाव मोठा होतोय, गावाबरोबर गावातली माणसं सुद्धा मोठी होणार आहेत, प्रगल्भ होणार आहेत आणि तुमची पुढची पिढी ही तुमच्याकडनं शिकते. तर पुन्हा एकदा मनापासून मला कोकणवासी असल्याचा खूप अभिमान आहे आणि कलमट गावात आले त्याचा खूप आनंद आहे आणि तुम्हा सगळ्यांना या अभियानासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि फार वेळ न दवडता आता इथेच थांबते. थँक्यू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.